नमस्कार सर्वांना, आयुर्वेदिक मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा, या ठिकाणी मराठी व्याकरण बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. नदी या शब्दाचा बघा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? बघा, सरिता हा शब्द काय आहे? नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, आरंभ म्हणजे काय असतो? आरंभ म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. आरंभ बघा या ठिकाणी शब्द आहे. आरंभ म्हणजे काय? सुरुवात करणे. मग विरुद्धार्थी काय आला पाहिजे? शेवट. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. घरदार नसलेला, आपण त्यांना काय म्हणतो? घरदार. मग या ठिकाणी बेघर आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. घरदार नसला म्हणजे काय? बेघर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. हाताचा मळ असणे. हाताचा मळ असणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट बघा सहज शक्य असणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? नंदी बैल. नंदी बैल म्हणजे काय असतो? समोरची व्यक्ती बघा जे म्हणेल ते हो म्हणणारा, आपण त्यांना काय म्हणतो? नंदी बैल. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. हिंदू या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. भालचंद्र नेमाडे पहा हिंदू या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मुलांनो. मुलांनो या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? बघा, विभक्तीवर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतात. सर्वांनी पहा विभक्ती प्रत्यय बघा सर्वांनी पाठ करायचे आहेत. मुलांनो. बघा, या ठिकाणी कोणता प्रत्यय लागलाय? नो हा प्रत्यय लागलाय. मुलांनो. बघा, या ठिकाणी संबोधन विभक्ती यायला पाहिजे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, मुख्या प्लस आलय. मुख्यालय या शब्दामध्ये कोणती संधी असेल? स्वर संधी आहे या शब्दामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता. बघा, कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा, भूतकाळाचं वाक्य आहे, पण कोणता भूतकाळ? मी अभ्यास केला होता. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. मी अभ्यास केला होता. बघा, हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरी जनक कोणाला म्हणतात? तर ह ना आपटे यांना पहा आधुनिक मराठीचे कादंबरी जनक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी बघा, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले टी-ई-टीचे पेपरचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सावध. सावधचा काय आला पाहिजे? बेसावध. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, परीक्षेमध्ये बघा सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, तलाव बघा या ठिकाणी विरुद्धार्थी समानार्थी शब्द असतात. बघा, सर्वांनी पाठ करून ठेवायचे आहेत. आर्क म्हणजे काय असतो? आर्क आणि भानू बघा, हे बघा सर्वांनी सांगायचं आहे. आर्क म्हणजे काय असतो? सूर्य असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दंत तालव्य वर्ण ओळखा. दंत तालव्य बघा, जग, चांदोबा, जेवण, झेल बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
सामान्य नाम या ठिकाणी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा नामाचे अनेक प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम. बघा सामान्य नाम कोणतं असेल? खुशी. बघा खुशी, गरीब, कीर्ती. बघा हे काय असतील? विशेष नाम आहेत. वही. बघा वही हे काय आलं पाहिजे? बघा या ठिकाणी सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. बघा यावर प्रश्न असतो, एक वचनी, अनेक वचनी, लिंग ओळखा. यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, अनेक वचनी शब्द ओळखा. बघा खेळणे, तळे, डबे, पातेले. यापैकी अनेक वचनी शब्द कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 डबे. बघा हा शब्द या ठिकाणी काय आहे? अनेक वचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होईल? आख्यायिका. आख्यायिका म्हणजे काय पाहिजे? पुराण कथा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? सर्व नामांना खालीलपैकी काय म्हणतात? सर्वनाम. बघा नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम. सर्व नामांनाच काय म्हणतात? तर त्यांना आपण प्रतिनामे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा प्रतिनामे, नामाच्या ऐवजी त्यांना सर्वनामांना प्रतिनामे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिरवीगार या शब्दामध्ये जात कोणती? हिरवीगार. बघा हिरवीगार वेलीन, हिरवीगार भाजी. हिरवीगार बघा शब्द आहे. या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची जात आहे? बघा एक बघा विशेषण, भाजी कशी आहे? हिरवी आहे, हिरवीगार आहे. म्हणजेच या ठिकाणी विशेषण आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा पररूप संधीचं उदाहरण ओळखा. पररूप संधीचं उदाहरण कोणतं असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा सांगेल हा शब्द काय आहे? पररूप संधीचं उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, मंगल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? मंगल. बघा मंगल, मंगलमय शुभेच्छा. मंगल म्हणजे काय असतो? म्हणजे एखादं चांगलं. मंगल, अमंगल, अशुभ, वाईट, पवित्र. विरुद्ध अर्थ या ठिकाणी विचारले. मंगल, अमंगल यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? शमशेर. बघा शमशेर म्हणजे काय असतो? तलवार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ज्याला सीमा नाही. बघा ज्याला सीमा नाही शब्दसमूहासाठी बघा एक शब्द सांगायचा. ज्याला सीमा नाही असा तो कोण असतो? ज्याला सीमा नाही, अमर्याद, अपार, असीम. ज्याला सीमा नाही म्हणजे काय असतो? असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात? मोराच्या ओरडण्याला के कराव असे म्हणतात. के कराव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा. बघा परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी प्रश्न असतो. अभ्यस्त शब्द ओळखा. आंबट चिंबट हा शब्द काय असेल? अभ्यस्त या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. आंबट चिंबट म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील शब्दापैकी परभाषीय शब्द ओळखा. म्हणजे परभाषीय शब्द दुसऱ्या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेला शब्द परभाषीय शब्द कोणता असेल? इनाम. बघा हा शब्द काय आहे? परभाषीय शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, हा आंबा प्रत्यक्ष साखरच. या वाक्यामधलं उपमान आपल्याला ओळखायचं आहे. उपमान. बघा काय असेल उपमान? बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतो उपमेय आणि उपमान. बघा विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये साखर, बघा आंबा कसा आहे? साखरच आहे. तर या साखर बघा या ठिकाणी उपमान आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. चोर भय. चोर भय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? चोर भय. चोर भय बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. हे वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य आहे का? मिश्र वाक्य आहे का? केवळ वाक्य? मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा. बघा या वाक्यामध्ये किंवा आलेला आहे. म्हणजे वाक्य कोणतं यायला पाहिजे? बघा आणि, परंतु, किंवा. बघा अशा ठिकाणी आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दसपट रुपये. विशेषणाचा प्रकार ओळखा. दसपट रुपये. बघा गुण आहे का यामध्ये? कोणता एखादा गुण आहे का? नाही. दसपट रुपये. बघा क्रमवाचक आहे का? क्रमवाचकमध्ये कोणता असतो? पहिला, दुसरा, तिसरा. बघा या ठिकाणी आवृत्तीवाचक यायला पाहिजे. बघा आवृत्तीवाचक या ठिकाणी या विशेषणाचा दसपट हा कोणता असेल? आवृत्तीवाचक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी काय आहे, मी सिंहगड पाहिला. मी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सर्वनाम आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भूतकाळामधल्या क्रिया कशा असतात? भूतकाळामधल्या क्रिया घडलेल्या असतात ना, एखादी बघा क्रिया भूतकाळामध्ये घडलेली म्हणजे घडून गेलेली असते. भूतकाळामधल्या क्रिया ह्या घडून गेलेल्या क्रिया असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. माणसाने, माणसाने बघा या ठिकाणी काय आहे, अधोरेखित शब्द आहे. बघा या ठिकाणी कोणता प्रत्यय लागलाय, माणसाने. ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे ने, ए, शी बघा हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. राजाने राजवाडा बांधला. राजाने राजवाडा बांधला प्रयोग कोणता असेल? कर्मणी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आभरण म्हणजे काय असतो? आभरण म्हणजे दागिना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आपला या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा बरं. आपला, हो आपला आहे, हा आपला आहे. आपलाचा विरुद्ध अर्थी काय आला पाहिजे? आपला. आपला पर का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. गणेश एका वाघासारखे चालत होता. बघा गणेश एका वाघासारखे चालत होता. बघा वालंकार कोणता असेल? या ठिकाणी बघा गणेशला वाघाची या ठिकाणी उपमा दिलेली आहे. म्हणजे गणेश उपमा अलंकार आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाठ चोरणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. पाठ चोरणे म्हणजे काय असतो? पाठ चोरणे म्हणजे कुचरपणा करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सूर्य मावळत आहे. बघा सूर्य मावळत आहे या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे. पूर्ण भविष्य काळामध्ये म्हणजे काय आलं पाहिजे मग? सूर्य मावळलेला असेन. बघा असेन काय असतो? पूर्ण भविष्य काळ आहे. सूर्य मावळलेला असेन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे काय? वेगळा शब्द ओळखा यापैकी. अंदाज. बघा अंदाज, आग्रह, अनुमान, अटकळ. बघा यापैकी काय आलं पाहिजे? अंदाज म्हणजे अनुमान लावणे म्हणजे अंदाज करणे, म्हणजे अनुमान आणि अंदाज एकच यायला पाहिजे. अटकळ एकच आहे. आग्रह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी विसंगत शब्द आहे. अनुनासिक वर्ण यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. अनुनासिक वर्ण यापैकी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. माळ. माळ या शब्दाचा अनेक वचन काय व्हायला पाहिजे? माळ. माळ. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचं बघा सामान्य रूप तेच राहते? सामान्य रूप तेच राहते. किलो, विटा, सासरा, मूल. बघा या ठिकाणी सामान्य रूप कोणता असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 यायला पाहिजे. किलो या शब्दाचं बघा सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. ते शब्द कोणते असतील? तत्सम शब्द आहेत का? फारसी, अरबी, तद्भव. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. बघा हे सर्व शब्द काय असतील? तत्सम या शब्द बघा या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दाचा अर्थ ओळखा. पर्वत. पर्वत बघा या ठिकाणी एक शब्द आहे. कोणत्या प्रकारचं नाम असेल? विशेष नाम आहे का? भाववाचक नाम आहे का? सामान्य नाम आहे का? पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? हिमालय पर्वत. बघा हिमालय पर्वत म्हटल्याला कोणत्या यायला पाहिजे? विशेष नाम. पर्वत फक्त आहे, फक्त पर्वत. मग सामान्य नाम यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. स्वातीने सुंदर कविता म्हटली. स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यामधलं कर्म ओळखा. बघा कविता या वाक्यामधलं कर्म आहे. बघा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कविता या वाक्यामधलं कर्म आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साप माझ्या समोरून गेला. साप माझ्या समोरून गेला. सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्राची या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्राची. प्राची म्हणजे काय असतो? प्राची म्हणजे पूर्व दिशा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय आहे? लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी कोणती आहे? लक्ष्मण माने यांची कोणती कादंबरी होती? बघा लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी म्हणजे उपराही त्यांची कादंबरी होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना काय म्हणतात? चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना आपण काय म्हणतो? चांदणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणाऱ्यांना आपण काय म्हणतो? अष्टावधानी.
म्हणजे अनेक बघा गोष्टींमध्ये एकाच वेळी तो लक्ष देतो, अष्टावधानी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. संवाद बघा, भांडण, संभाषण, विवाद, बोलके. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे TETचे बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.